तर एक महत्त्वाची बातमी, निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं दिसतंय। निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे असं आव्हान आमदार सुनील राऊत यांनी दिलेलं आहे। तर दुसरीकडे मवियाचे जे उमेदवार विजयी ठरले त्या सर्वांनी राजीनामे द्यावेत असं प्रतिआव्हान देखील बावनकुळेंनी या ठिकाणी दिलेलं आहे। माझ्या बाबतीत सुद्धा पाहिलं तर मला ज्या प्रकारे रिस्पॉन्स होता, लोक सांगत होती, त्या पद्धतीने जर पाहिलं तर मला जवळजवळ 50 ते 60 हजार मला मताधिक्य मिळायला पाहिजे होतं, पण ते मताधिक्य माझ्या 16,000 वरती आलं। म्हणून माझं असं मागणी आहे की मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे की जर परत बॅलेट पेपरवरती जर निवडणुका इथे घेत असतील तर मी माझा राजीनामा देऊन परत निवडणुकीत जायला मी समोर जायला तयार आहे। ईव्हीएमवर मशीनवर दोष देऊन पुन्हा एकदा आपलं अपयश लपवण्याचं पाप पवारसाहेब करतायत। मला वाटतं जनतेला सारं समजलं आहे। महाविकास आघाडीचे जे लोक ईव्हीएमवर निवडून आले, ईव्हीएमवर जे लोक निवडून आले त्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे। महाविकास आघाडीला वाटतं ना की आमची मशीन चूक आहे, त्या निवडणूक आयोगाची मशीन चूक आहे, तर त्या ठिकाणी मग राजीनामे दिले पाहिजे।